नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये. आता ही अंजू आहे तर ती मात्र कलाच्या बेडरूममध्ये लिंबू पाणी घेऊन येते आणि आता मात्र ती अद्वैतला म्हणते की दादा अहो मी कलाताईच्या टेबलवर ठेवते आणि उठल्या का त्यांना द्या. अंजू ते लिंबू पाणी टेबलवर ठेवते तर अद्वैत म्हणतो की एक सेकंद, म्हणजे नक्की हे कलाताईसाठी का. पण आता अंजू तिच्याकडे बघत असते, म्हणजे कला ही बेडवर झोपलेली असते, एकसारखं तिच्याकडे बघते. तर अद्वैत म्हणतो की एक सेकंद, तू तिच्याकडे बघू नकोस, हे लिंबू पाणी मी तुला मागितलं होतं, मग तू तिच्यासाठी दुसरे घेऊन ये, हे मी माझ्यासाठी घेतो आणि हे बघ मी पितोय असं म्हणून आता तो पिण्याचं नाटक करतो. तेव्हा आता अंजू बाहेर जाते आणि तेवढ्यात कलाला जाग येते, कारण कला जी काही आता नशेमध्ये आहे तिची नशा उतरलेली असते. तेव्हा आता अद्वैत अंजू समोर हे नाटक करतो की ते लिंबू पाणी त्याने स्वतःला मागवलेलं आहे असं दाखवतो, कारण कला ही नशामध्ये आहे हे कुणाला कळायला नको म्हणून तो आता ती बाहेर गेल्यानंतर लगेच तो ग्लास आहे तो ग्लास बाजूला ठेवतो. तेव्हा आता कला ही उठते आणि कला आता आळस देत असते. तर अद्वैत एकसारखा तिच्याकडे बघतो. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की हे बघा तुम्ही चांदेकर मेन्शनमध्ये आहात. तेव्हा आता कला विचारते की म्हणजे काय. तर अद्वैत म्हणतो की म्हणजे असं की काल रात्री तुमचं जे काही विमान आहे ते हवेत उडालं होते, ते मात्र आज लँड झाले की नाही जमिनीवर, की अजून सुद्धा हवेतच उडते. तेव्हा आता कला ही डोक्याला हात लावते, तिचं डोकं एकदम जड पडलेलं असतं आणि म्हणते की हे बघ अद्वैत तू काय बोलतो, मला काहीच कळत नाही, जरा व्यवस्थित बोल. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी तर नीटच बोलतोय. तर अद्वैत परत म्हणतो की बरं ठीक आहे, मी आता नीटच बोलतो. काल रात्री जी काही दारू तू घेतली होती ती दारू तुझी उतरली का, तू नीट शुद्धीवर आलीस का. तेव्हा आता कला डोक्याला हात लावत विचारते की काय दारू, आणि मी दारू घेतली होती आणि तू नीट बोलवर का चांदेकर. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की यापेक्षा मी आणखीन किती नीट बोलू. कला म्हणते की हे बघ अरे मी साधी आहे, त्यामुळे तू वाटेल तसं मला भलतंच काही बोलू नकोस आणि आरोप मात्र तू करू नकोस. तेव्हा आता अद्वैतला खूप छान असं हसायला येतं आणि म्हणतो की हे बघ तू आणि साधी, आणि मला वाटलंच होतं की तू मात्र हे सगळं काही जे की तू झालंस केलंस तर ते स्वीकारणार नाही. तेव्हा आता कला म्हणते की अरे काय असं मी स्वीकारायचं आहे, प्लीज मला व्यवस्थित सांग नक्की तू कशाबद्दल बोलतो. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ ते सर्व जाऊन दे, आता हे लिंबू पाणी घे आणि पटकन खाली लिंबू पाणी पिऊन लवकर खाली ये. तेव्हा आता अद्वैत तिच्या हातामध्ये तो ग्लास देतो. त्यावर आता कला म्हणते की हे बघ मी लिंबू पाणी नाही पिऊ शकत, कारण माझ्या दिवसाची सुरुवात चहाने होते, पण आलं घालून केलेला चहा. तेव्हा आता अद्वैत हसतो आणि अच्छा हे बघ आपण जेव्हा रात्री साधं जेवण करतो, साधी झोप घेतो आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपल्याला साधी जाग येते तेव्हा मात्र आपण आलं घालून चहा घेतो. त्यामुळे एक काम कर, तू चहामध्ये आलं घाल किंवा लसूण घाल, आणि जर तुला दारू उतरवायची असेल तर हे लिंबू पाणीच काम येत असतं, त्यामुळे हे लिंबू पाणी घे आणि गुपचूप पे. तेव्हा आता कला ही तो ग्लास हातात घेते आणि विचारते की अरे चांदेकर पण तू नक्की काय बोलतोस, अरे मला खरंच काही कळत नाही, मी तुला खरंच सांगते की अरे मी खरंच दारू नाही प्याले. तेव्हा आता अद्वैत म्हणतो अगं तू दारू प्याली नाही मग रात्री तुझं रस्त्यावर भूत पळत होतंच का. तेव्हा आता कला विचारते की रस्त्यावर, आणि मी अरे चल चल काही पण नको बोलूस, तू मुद्दाम मला छळण्यासाठी हे सर्व बोलतोस. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की बरं मी काही पण बोलतो, मग मला एक गोष्ट सांग, तू माझ्या बेडवर आलीच कशी, तू तुझ्या गादीवर का नाहीस. बरं बघ बरं आता तर तू बेडवर आहे, त्यामुळे तुझा जो काही छोटासा मेंदू आहे ना तो जरा चालव, विचार कर, म्हणजे तुला नक्की सगळं काही आठवेल. काल रात्री जे काही मुख्य पॉइंट होते ते तुला आठवते का बघ बरं. तेव्हा आता कला ही डोक्याला हात लावते आणि विचार करत असते. तेव्हा कला म्हणते की हे बघ आपण सर्वजण एकत्र बसलो होतो आणि मी सरबताचा ग्लास आहे तो उचलल्याचं मला आठवतो, परंतु पुढचं मला काही आठवत नाही. तर अद्वैत म्हणतो की हो थोडंसं ताण घे, तू मेंदूला जर थोडासा ताण दिला तर सगळं काही तुला व्यवस्थित आठवेल, पण जाऊन दे तुझा मेंदू अगोदरच इतकासा छोटासा आहे, त्यामुळे तू जरा त्याला ताण देऊ नकोस. अगं मी आहे ना, तू नको इतका ताण घेऊ, मी तुला मदत करतो, एक सेकंद फक्त. म्हणून तो लगेच खिशातून मोबाईल काढतो आणि मोबाईलमध्ये मात्र दारू पिल्यानंतर जो काही त्याने व्हिडिओ काढलेला असतो तो सर्व आता कलाला जेव्हा दाखवतो तर कला ही आता त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेते आणि बघत असते. तेव्हा आता अद्वैतला खूप हसायला येत असतं आणि कला आता ते सर्व बघून विचारते की चांदेकर अरे हे सर्व काय आहे. तेव्हा आता अद्वैत सांगतो की अगं काल रात्री ज्यूस समजून तू दारू प्याली होती. कला विचारते की अरे चांदेकर हे सर्व मी रस्त्यावर करत होते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो, आणि सगळे झोपले होते म्हणून तू नशीब वाचली, कोणाला काही समजले नाही. तेव्हा कला ही म्हणते की चांदेकर प्लीज, अरे प्लीज मी तुझ्यासमोर हात जोडते,
परंतु ते अगोदर डिलीट कर. अद्वैत म्हणतो की का आता का मी डिलीट करायचं, आता नाही, आता पुरावा मी आता नाही सोडू शकत, त्यामुळे हे डिलीट नाही करू शकत. कला ही हात जोडते. कला म्हणते की अरे प्लीज चांदेकर. अद्वैत म्हणतो की हे बघ तू मला त्याबद्दल सांगू नकोस, घरामध्ये आता लग्न आहे, लिंबू पाणी पी आणि खाली ये. आता कला तर डोक्याला हात लावते, कारण उशीर तर खूप झालेला असतो, लग्नामुळे खूप कामं तिचे बाकी असतात. तर अद्वैत तिला म्हणतो की हो आठवले ना आता, हे बघ लग्नघर आहे, लग्नघरामुळे घरामध्ये कामाची खूप धावपळ असते आणि जे काही आहे ना आपल्याला काही झेपत नाही हे आपण मान्य करावं, परंतु मी आहे ना, मी सगळ्या काही गोष्टी अगदी व्यवस्थित करू शकतो, व्यवस्थित सर्व मॅनेज करू शकतो, मला सर्व काही व्यवस्थित झेपता सुद्धा येते, मला कोणताही प्रॉब्लेम नाही. तर कलाही त्याला हाताला हात लावत असते आणि त्याला काहीतरी सांगण्याचा ती प्रयत्न करते, परंतु अद्वैत म्हणतो की नाही, तो अगोदर ते लिंबू पाणी पिऊन घे आणि ताबडतोब खाली ये. तर कला म्हणते की हो हो आले आले. आणि आता तो खाली जातो तर कला ही लिंबू पाणी पित असते. तेव्हा ती मनात विचार करते, म्हणजे भांडता भांडता तरी सुद्धा अद्वैत माझी काळजी घेतोय, माझ्याशी तो प्रेमाने वागतोय आणि हे बोलून आता तिला अगदी खुश आनंद होतो. आणि तेवढ्यात आता तिच्या लक्षात येते की आज मात्र हळद आहे आणि तयारी तर खूप करायची आहे. त्यानंतर आता आबा घरातील सर्वजण नाश्ता करत असतात. तर आबा हे रजनीला म्हणतात की रजनी अगं आज मात्र सोहमला हळद लागणार आणि खऱ्या अर्थाने तू आता सासूबाई होणार. तेव्हा आता रजनी म्हणते की हो ना आबा, खरंच इतकं काही इतकं पटकन झालं आणि हे बघा बघता बघता सोहम सुद्धा किती मोठा झाला ना हो, आणि आज अगदी बोल्यावर सुद्धा चढायला तयार झालेत आपले महाराज. काजल सुद्धा आता समोर असते. काजलला आता खूप वाईट वाटत असतं, परंतु करणार काय, बिचारी शांत असते. तेव्हा आता सरोज तर हसते. तेव्हा आता आबा म्हणत असत की सोहमराव अहो आता मेहंदी संगीत सगळं काही झाले, आता फक्त राहिली काय हळद, आणि हळद झाल्यानंतर आता एकदा लग्न, म्हणजे आता लग्न झाल्यानंतर झाले की तुम्ही लगेच तयारी. तेव्हा आता कालची जी पार्टी होते ती पार्टी सुद्धा अगदी जंगी झाली बरं का. तेव्हा आता सर्वजण सोहमकडे बघत असतात. तेव्हा आता काजल मनात विचार करते, काही झालं तरी मला आता सोहमशी एकदा बोलावं लागेल, लग्न तर उद्या आहे, त्यामुळे माझ्या हातात तर खूपच कमी वेळ आहे, आता मला काहीतरी नक्की करावं लागेल. आणि तेवढ्यात अद्वैत आणि कला हे अगदी तयार होऊन बाहेर येतात. तेव्हा आता कला ही सर्वांना गुड मॉर्निंग करते. तर आता लगेच सरोज रागाने विचारते की अहो आबा तुम्ही कुठल्या पार्टीबद्दल बोलतात. तेव्हा आबा म्हणतात की हो काल पार्टी होती. तेव्हा आता सरोज विचारते की आबा अहो परंतु मला त्याबद्दल काहीच कल्पना नाही. तेव्हा आता आबा सांगतात की हे बघ तू ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गेली होती. तेव्हा सरोज विचारते की अहो हे मात्र परंतु बरं झालं, कारण आपण सर्वजण एकत्र येऊन मात्र या सगळ्याबद्दल विचार करतोय. आणि तेवढ्यात मात्र अंजूही आता अद्वैतला गरम गरम उकड वाढायला घेते. तर आबा म्हणतात की अगं नको नको थांब, कारण त्याला गरम गरम उकड वाढल्यानंतर त्रास होतोय. सरोज म्हणते की आबा अहो त्याला नाही त्रास होणार, कारण आपण गरम गरम उकड तर खात असतो. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो ना, तसंही उकड मी अगोदर खाल्ली, त्यामुळे मला त्रास नाही होणार. तेव्हा आबा म्हणतात की हे बघा मला कोणतीही रिस्क नकोय, कारण आता हे लग्नघर आहे, लग्नघर म्हटल्यानंतर आता घाई धावपळ राहणार आणि त्यात म्हणजे हे आता कुणाच्या जीवावर काही बेतायला नको, त्यामुळे काळजी घ्यावीच लागेल. आणि हे बघा, आणि तुम्हाला हे माहितीच आहे की दुधाने तोंड भाजलेला माणूस ताक सुद्धा फुंकूनच पितो. आबांचं हे बोलणं ऐकून तो मनात ठरवतो की यस आता मात्र मी या खरेचं काम कसं बरोबर वाढवतो, ही मला त्रास देते तर आता मी हिला कसा कामाला लावतो बघतच राहा. तेव्हा आता आबा हे कलाला म्हणतात की कला तू याच्यासाठी काहीतरी वेगळं कर. तेव्हा आता सरोज म्हणते की आबा अहो नाही त्याला त्रास होणार खाऊन. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नाही राहून दे, उकड राहून दे, मी उकड नाहीच खात, खरे तू एक काम कर, तू माझ्यासाठी काहीतरी बनव. तेव्हा आता कला खुशून म्हणते की हो बनवते, आणि अगदी ती प्रेमाने विचारते की काय बनवू. दोघे आता इतके खुश असतात. हे बघून सरोजचा जळफळाट होतो आणि रजनी आबा हे दोघांना मात्र खूप असं आनंद होत असतो, कारण कला आणि अद्वैत एकमेकांशी इतकं छान वागतात. तेव्हा मात्र आता लगेच कला ही विचारत असतात की अरे चांदेकर काय बनवू मी तुझ्यासाठी. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ ज्या काही मी तुला ऑर्डर्स देतो ना त्या फॉलो झाले पाहिजे, नाहीतर कालचा जो व्हिडिओ आहे ना तो सगळ्यांना दाखवेल मी, लक्षात ठेव. तेव्हा कला ही इकडे तिकडे बघते आणि अद्वैतला हळूच विचारते काय चांदेकर तुम्हाला ब्लॅकमेल करतोस का, ही ऑर्डर आहे असं जेव्हा अद्वैत म्हणतो तेव्हा आता कला म्हणते की हे बघ तसाही तुला त्रास होऊ नये म्हणून मी तुझ्यासाठी काहीतरी खास बनवणार आहे, आणि
नाहीये असं मात्र तू काहीतरी बोलून उगाच माझं डोकं फिरू नको। तेव्हा आता अद्वैत तिला हळूच म्हणतो की तू सुद्धा जास्त बोलू नकोस, नाहीतर मला पुन्हा विचारते येशील की चांदेकर अरे मी तुझ्यासाठी काय म्हणजे बनू। येथे आबा आहे। तेव्हा आता कला पुन्हा विचारते की चांदेकर मला परत सांग की मी नक्की तुझ्यासाठी काय बनू। तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की हो तू माझ्यासाठी दडपे पोहे बनव। तेव्हा कला हसते आणि म्हणते की अच्छा म्हणजे दडपे पोहे, तर लगेच बनवून आणते। तेव्हा मात्र आता कला ही दडपे पोहे बनवण्यासाठी किचन मध्ये जाते। तेवढ्यात नैना आता रोहिणीला हळूच म्हणते की मॉम इन लॉ अहो काल पार्टीमध्ये मी सुद्धा होते, काजल होती आणि कला होती। तर रोहिणी म्हणते की काय काय सांगतेस, आणि मग तर तुझ्या हातामध्ये खूप अशी मसालेदार न्यूज लागली असेल। त्यानंतर आता कला ही किचन मध्ये पोहे बनवत असते आणि तो पोह्याचा डब्बा वगैरे घेते आणि अद्वैतकडे ती खुश होऊन हसत असते। अद्वैत एकटक लक्ष तिच्याकडेच असतं आणि तेवढ्यात नैना ही हळूच आता रोहिणीला सांगते की हे बघा तुम्ही जी गोष्ट मला मिळवण्यासाठी सांगितली होती तो प्रयत्न मी काल केला होता, कारण काजलच्या ज्यूस मध्ये मी ती दारू मिक्स केली होती, परंतु तो ज्यूस मात्र काजल प्यालीच नाही आणि तो ज्यूस मात्र कला प्याली होती। हे ऐकून रोहिणीला तर खूप आनंद होतो। रोहिणी म्हणते की अगं मग पुढे काय झालं। त्यावर आता नैना सांगते पुढे एवढंच। तर रोहिणी म्हणते की ती जर दारू कला प्याली त्याचं काहीतरी व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे काहीतरी तू केलं असेल। तेव्हा आता नैना म्हणते की नाही ना मॉम इन लॉ अहो ती बावळट कला तो ज्यूस प्याली आणि धावत कुठेतरी निघून गेली। तेव्हा आता रोहिणी ही नैनावर खूप रागवते। नैनाला म्हणते की तुम्ही दोघेही नवरा बायको खरंच खूप मूर्ख आहात। तेव्हा नैनाचा पोपट बनतो, नैना खाली मान घालते। तेव्हा आता कलाने पोहे बनवून आणल्यानंतर आबाही खुशून म्हणतात की चांदेकर अहो तुमची तर खरंच मज्जा आहे बरं का, कारण तुम्हाला लाड पुरवणारी बायको मिळाली हो। तेव्हा आता हे ऐकून सरोजचा तर खूप जळफळाट होतो आणि रागाने ती आता कलाला म्हणते की हीच तुझी लायकी आहे, कारण घरातली प्रत्येकासाठी नाश्ता तयार करणं, घरातील खरकट काढणं म्हणजे आमच्या घरामध्ये हे काम करण्यासाठी वेगळा स्टाफ असतो। तेव्हा आता सरोजच्या या बोलण्याचा सर्वांना राग येतो। रागाने आता सर्वजण सरोजकडे बघत असतात। तेव्हा आता कलाला सुद्धा वाईट वाटते आणि कला सुद्धा आता सरोजकडे एकटक बघत असते। आबांना आता सरोजचा खूप राग येतो। रागाने ते आता सरोजकडे पाहतात, परंतु रोहिणीला खूप आनंद होतो, कारण जे काही आता कलाचा अपमान होतोय हे बघून तिला तर आनंदच होत असतो। परंतु आता कला ही खूप छान उत्तर देते की हे बघा आपल्या माणसासाठी हे सगळं करण्यासाठी कोणता स्टाफ असतो, हे जे काही काम आहे त्या सगळ्यावरून ही माझी लायकी आहे आणि ते ठरवणार आहात असं मला काहीच खरंच वाटत नाही। तेव्हा आता सरोजला आणखीनच राग येतो। सरोज रागाने काहीतरी बोलणार तोच आबा म्हणतात की हे बघा आता सर्वांनी शांत राहा, यापुढे कोणीही विषय वाढू नका, आणि आज मात्र सोहमच्या हळदीचा कार्यक्रम आहे त्यामुळे सोहम तू जा बरं तयार होऊ नये। तेव्हा आता लगेच सोहम म्हणतो की हो आबा। तेव्हा आता कला ही अगदी नाराज होऊन बघत असते आणि तेवढ्यात मात्र आता सर्वजण तयार होतात आणि कार्यक्रमाची सर्व तयारी व्यवस्थित झालेली असते। तर आता संगीता आणि दिनकर येतात। तेव्हा आता आबा त्यांना बघून आणखीनच खुश होतात आणि म्हणतात की चला दिनकर राव अहो या 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 अगदी वेळेवर आलात तुम्ही। तेव्हा आता दिनकर म्हणतो की हो हो, आणि झाली का सर्व तयारी। तेव्हा आबा म्हणतात की हो हो। कलाने खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली असते, तर रजनी तिचं कौतुक करते की कला अगं खरंच रांगोळी खूप सुंदर आली ग। कला सुद्धा अगदी हळदीच्या कार्यक्रमासाठी खूप छान तयार होते आणि पिवळ्या साडीमध्ये आपली कला खूप छान दिसत असते आणि रजनी सुद्धा। तेव्हा आता लगेच दिनकर हा अद्वैतरावांना नमस्कार करतो। सर्वांची अगदी घाई गडबड सुरू असते, कारण कार्यक्रमाची वेळ झालेली असते आणि तेवढ्यात कलाची सुद्धा धावपळ सुरू असते आणि ती अद्वैत जवळून रांगोळी काढून जात असते। परंतु तेव्हा आता कलाचा धक्का आहे तो अद्वैतला लागतो, तर अद्वैत सावकाश असे म्हणता म्हणता लगेच कला आणि अद्वैत एकमेकांच्या मिठीत येतात। तेव्हा आता अद्वैत आणि कला एकमेकांकडे बघत असतात आणि बाकी घरातील सर्वजण आता अद्वैत कलाकडे बघून खुश होतात। परंतु आता सरोजचा खूप असा जळफळाट होतो आणि नैना राहुलचा आणि रोहिणीचा सुद्धा। आता कला ही अद्वैत एकमेकांकडे बघून हसतात। तेव्हा आता सरोज आणखीनच रागावते आणि रोहिणीत मात्र त्यात आणखीन भर टाकत असते आणि मुद्दाम ती सरोजला हळूच म्हणते की सरोज वहिनी अगं आता मला हे बघवत सुद्धा नाही, म्हणजे बघ ना अगं किती चाळे करतील आणि ते पण सर्वांसमोर। तेव्हा आता लगेच आबा हे मुद्दाम थोडंसं खाकरण्याचं नाटक करतात। तेव्हा कला आणि अद्वैत लगेच बाजूला होतात। तेव्हा आता अद्वैत बाजूला येतो आणि रजनीला विचारतो की काकी अगं सोहम कुठे आहे। तेव्हा आता रजनी म्हणते की आहे ना त्याच्या रूम मध्ये। तेव्हा आता अद्वैत
अद्वैत म्हणतो की अगं मग काकी बोलव ना त्याला, उशीर होतो. त्यावर आता रजनी हसून म्हणते की हो ना अद्वैत, अरे बोलावते, थांब मी आलेच. म्हणून रजनी आता सोहमला बोलवायला रूममध्ये जाते. तर काजल मात्र आता इतकी नाराज बसलेली असते. आता संगीता तिच्याजवळ येते आणि विचारते की काय ग काजल, कशी आहेस बाळा. काजल आता खाली मान घालून अगदी नाराज असते आणि अगदी नाराज होत म्हणते की आई मी बरी आहे. संगीता जी काही बॅग तिने आणलेली असते आणि म्हणते की हे बघ, लग्नामध्ये घालण्यासाठी तुला कपडे नसतील म्हणून तुझी बॅगमध्ये मी सर्व काही कपडे घेऊन आलेत. आणि ती बॅग आता काजलच्या हातात देते. तेव्हा आता काजल हातामध्ये बॅग घेते आणि उठून उभी राहणार तोच लगेच आता सोहम हा अगदी हळद लावण्यासाठी तयार होऊन बाहेर येतो. परंतु आता काजल जेव्हा सोहमला बघते तर तिला आता सोहमला बघून एक आश्चर्याचा धक्काच बसतो. कारण तिच्या हातातील बॅग आता खाली पडते. कारण तिने आता एक खूप मोठी चूक केली. सोहमला आपल्या मनातील प्रेम सांगायला हवं. अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही. एकतर वेळ खूप कमी आहे आणि मला सोहमला हे सर्व सांगायचं, हेच फक्त तिच्या मनामध्ये विचार सुरू असतात. सुद्धा आता तिच्याकडे बघत असतो आणि सोहम आता बघता बघता लगेच रजनी तिच्या जवळ येते. रजनी आता सोहमला म्हणते की सोहम अरे काय. हा सोहम आता खाली बसतो आणि रजनीकडे बघून तो हसून पुन्हा आता स्वतःला सावरतो. तेव्हा आता कला आणि रजनी यांनी सर्व हळदीची तयारी करून ठेवलेली असते आणि हळदीची तयारी करून आता सोहमला त्या पाटावर बसवतात. सोहम आता पाटावर बसल्यानंतर कला आणि रजनी त्याच्याजवळ येतात. तर रजनी म्हणते की आबा, त्या घरामध्ये जर बहीण असती तर सोहमला अगदी कलवरी होऊन तिने ओवळलं असतं. आबा म्हणतात की बहीण नाही म्हणून काय झाले, त्याची खास मैत्रीण आहे ना, म्हणून काजलकडे आता आबांचा इशारा असतो. तेव्हा आता खास मैत्रीण आहे म्हटल्यानंतर आता काजल त्याला ओवाळणार असं आता काजल आणि सोहम या दोघांना समजते. म्हणून आता त्या दोघांना सुद्धा आता धक्का बसतो. आबा लगेच काजलला पुढे बोलावतात की काजल पुढे या आणि तू बाळा आता सोहमचं औक्षण कर. तेव्हा आता सर्वांना खूप आनंद होतो आणि काजल आणि सोहम अगदी आता एकमेकांकडे धक्क्यानेच बघत असतात आणि संगीताला सुद्धा आता हे जे काही सुरू आहे ते बघून आणखीनच धक्का बसतो. आबा म्हणतात की हे बघा, लग्न कार्यामध्ये विधी हे कुणाच्या आणि कुणाच्या हातून होतच असतात, परंतु ते नक्की कुणाच्या हस्ते होणार हे वधूवरांच्या हाती लिखित असते. ह्या लग्न संसाराची सुरुवात करणारा व्यक्ती हा खरा पुण्यवान असतो आणि तसेही मित्राच्या लग्नामध्ये हे विधी करायला मिळणं हे यापेक्षा कोणतंही दुसरं सुख नसते. त्यामुळे मला असं वाटतं की काजल तुला हे सर्व करायला अगदी आनंदाने आवडेल. तेव्हा आता काजल लगेच डोळ्यामध्ये तिच्या पाणी येत असतं. ती म्हणते की हो ना आबा, खरंच मला आवडेल असे आता तिला शेवटी आबांच्या आणि सर्वांच्या चेहऱ्यावर म्हणावंच लागतं. तेव्हा आता रजनी काजलला म्हणते की काजल अगं ये ना, हा तुमचा मान आहे. आबा लगेच आता रजनीला काजलला ते ताट देण्यासाठी सांगतात आणि काजलला म्हणतात की काजल चल तू सोहमला ओवाळून घे. शेवटी आता सर्वांच्या समोर काजलला आता सोहमचं औक्षण करण्यासाठी यावेच लागते. शेवटी काजल आता जड पावलांनी सोहम जवळ येते आणि औक्षणाचं ताट आपल्या हातामध्ये घेते. परंतु आता हे औक्षण करताना मात्र काजलच्या डोळ्यातून पाणी येत असतं. ती सारखी आता सोहमकडे बघत असते, परंतु सोहम मुद्दाम आता समोर बघतो. त्याला सुद्धा इतकं वाईट वाटत असतं, परंतु करणार काय. तेव्हा आता काजल औक्षण करताना रडत असते. परंतु आता जेव्हा आता त्या दिव्यावर आता सोहम त्याचा हात धरतो आणि ती आरती घेत असतो, तेव्हा आता काजलच्या डोळ्यातील पाणी आता सोहमच्या हातावर पडते आणि तेव्हा आता सोहम काजलकडे बघतो. कारण आत्तापर्यंत काजल मात्र आता हा वर बघत असतो, परंतु आता समोर बघता बघता तो काजलकडे बघतो आणि काजलतील डोळ्यातील पाणी बघून त्याला इतकं वाईट वाटतं. तेव्हा आता सर्वजण या दोघांकडे बघत असतात. रजनी म्हणते की काजल आणि तिच्या हातातील ताट घेते. तेव्हा आता काजल म्हणते की मी आलेच असे बोलून काजल लगेच बाजूला निघून जाते. तेव्हा कला, रजनी ह्या सर्वजणी आता काजलकडे बघत असतात. परंतु आता मात्र जी संगीता आहे तर संगीताला आता ही सर्व काही समजते की काजल बाहेर का गेली. तेव्हा आता सोहम एकटं काजलकडे बघत असतो आणि त्याला कुठे आता काजलच्या डोळ्यातील पाण्यामुळे हे सर्व काही समजते. किंकर आणि संगीता लगेच एकमेकांकडे बघायला सुरुवात करतात. त्यानंतर आबा हे आता सर्वांना म्हणतात की चला आता हळदीला सुरुवात करा. अगोदर आता सोहमला हळद लावा, 5 सुवासिनींनी सोहमला हळद लावा, त्यानंतर मग बाकी सर्वांनी सोहमला हळद लावा. तेव्हा आता रजनी वहिनी नैना यांना सगळ्यांना समोर बोलावते आणि सोहमला हळद लावायला सांगते. तेव्हा आता 5 सुवासिनी आता सोहमला हळद लावत असतात आणि आता अद्वैत मस्त असे फोटो काढत असतो. आता त्या अगोदर सोहमचं औक्षण करतात आणि सोहम सुद्धा आता मस्त ते आरती वगैरे घेतो. सर्वजण अगदी खुश असतात. संगीता सुद्धा आता सोहमचं औक्षण करते आणि कला सुद्धा आता प्रेमाने सोहमचं औक्षण करते. त्यानंतर आता हळद लावायला सुरुवात होते. तेव्हा आता सोहमला हळद लावायला सुरुवात करून सरोज पहिल्यांदा हळद लावते आणि आता रजनीच्या डोळ्यात पाणी येत असतं. कारण सोहमच्या हळदीचे क्षण बघून तिचे आनंद अश्रू बाहेर येतात. कला आता रजनीजवळ येते आणि विचारते की
अहो रजनी मॅडम काय झालं? तेव्हा रजनी म्हणते की काही नाही, अगं सोहमची हळद सुरू झाली आणि आनंद अश्रू माझ्या डोळ्यामध्ये टपकले. बघ ना, मुलगी जेव्हा माहेर सोडून सासरी येते तेव्हा तिच्या आई वडिलांचं ते दुःख, त्या भावना समजणं खरंच थोडंसं सोपं होऊन जातं. परंतु खरं तर लग्न हे दोन्ही कुटुंबाचं एक मोलाचंच असतं. दोन्ही कुटुंबाला एक मोठे दडपणच असते. जशी मुलगी ही परक्या घरी जाणार हे तिच्या आई वडिलांना दडपण असते, परंतु येणाऱ्या त्या मुलीला सांभाळायचं, तिला या घरामध्ये एकटं पडून द्यायचं नाही, ही मुलांच्या सुद्धा आई वडिलांची जबाबदारी असते. सर्वांना एकत्र सांभाळून ठेवेल का? सर्वांना एकत्र असं प्रेम म्हणजे माया वगैरे देईल का? आणि सगळ्या घराला एकोपा ठेवेल का? या घराची जे काही आहे ते गणित व्यवस्थित जुळणार आहे ना? अशी जी काही टेन्शन आहेत ना ती माझ्या मनामध्ये आहे. त्यानंतर आता काजल सुद्धा हे सर्व ऐकत असते आणि काजलला आता हे सर्व बघून ऐकून खूप आणखीनच रडायला येत असते. कारण कालपर्यंत जो काही आईचा पदर धरून सावरणारा मुलगा आता त्याला बायकोला सुद्धा सामावून घ्यायचं असतं. आणि हा जो काही समतोल आहे तो आई आणि मुलगा या सून या तिघांना सुद्धा आता सांगता आला पाहिजे. ही जी गोष्ट असते ना ती तिघांसाठी खरंच खूप नवीन असते, म्हणून मनामध्ये थोडीशी हुरूर वाटते. शिवाय मान सन्मान आणि मुलाची बाजू ही मानाची असते आणि हा मान सांभाळणं खूप कठीण आहे. हे खरंच या सर्वांचं मला खूप टेन्शन आले ग. पुढेच संगीता आता काजल जवळ येते आणि काजलच्या डोळ्यातील पाणी पुसते. काजल, अगं हे सर्व काय सुरू आहे? तू शांत हो बरं. अगं जर कोणी बघितलं तर काय म्हणतील? अगं कोणीतरी म्हणेल ना, अगं का रडतेस ही? कुणाला काही शंका यायला नको म्हणून काजल हे बघ डोळ्यातील पाणी पुस म्हणून संगीता घाईने आपल्या काजलच्या डोळ्यातील पाणी पुसते. आणि हस बरं एकदा असं म्हणून तू कलाजवळ चल असं म्हणते. काजल डोळ्यातील पाणी पुसते आणि संगीताचा हात धरून ती आता तिकडे येते. त्यानंतर आता इकडे रजनीच्या डोळ्यात जे पाणी असतं तर कला आपल्या हाताने पुसते आणि रजनी मॅडमला आधार देत म्हणते की हे बघा रजनी मॅडम, अजिबात काळजी करू नका, सगळं काही चांगलं होणार आहे. आता अनामिका सुद्धा एक चांगली मुलगी आहे, एकदम ती गोड आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अहो रजनी मॅडम, तिला तुमच्यासारखी सासू मिळाली आणि खरंच अनामिका एक चांगलं नशीब घेऊन या घरामध्ये येते, कारण तुमच्यासारखी सासू तिला मिळाली म्हणून. तेव्हा आता कलाचं हे बोलणं ऐकून रजनीला आनंद होतो आणि रजनी मॅडम हे बघा बघता बघता कधी ती या घरातील होऊन जाईल हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही, त्यामुळे काही काळजी करू नका. तर रजनी खुश होऊन कलाला थँक्यू म्हणते. तेव्हा कला सुद्धा खुश होते आणि मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कलाही खुश होऊन सोहमला हळद लावते आणि ती हळदीचा जो काही हात आहे तर ती अद्वैतच्या सुद्धा गालाला लावते. अद्वैत म्हणतो की इतक्या प्रेमाने लावलीस तू, पचवताच येत नाही. कला म्हणते की हो का? म्हणून कला लगेच आता हळदीच्या दोन्ही हात आपल्या हातामध्ये हळद घेते आणि अद्वैतच्या अगदी गालाला अगदी अशी हळद लावून देते. तेव्हा आता अद्वैत सुद्धा आता कलाला हळद लावण्यासाठी तिच्या मागे पळत असतो. दोघांची आता एकमेकांना हळद लावण्याची खूप अशी जल्लती धावपळ बघून आता सरोजला आणखीनच राग येतो. तेव्हा आता आबा म्हणतात की अरे पोरांनो, सोहमची हळद आहे आणि तुम्ही स्वतःची हळद असण्यासारखं काय खेळतात? तेव्हा अद्वैत आता कलाला धरतो आणि तिच्या गालांना हळद लावतो. तेव्हा आता अद्वैत आता लगेच आबा असं म्हटल्यानंतर दोघेही शांत उभे असतात. तेव्हा आता कला शांत बसत बसत अद्वैतच्या गालाला पुन्हा हळद लावते, ते पण लाजत आणि हळदीने अंग माखलं. अरे चांदेकर, तुझ्या प्रेमामध्ये माझं मन रमलंय म्हणून कला ही अद्वैतकडे बघून अगदी खुश होत असते आणि अद्वैत आता कलाकडे बघत असतो. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.